पण मला एवढंच म्हणायचं होतं मुद्दा की एखाद्या दिवशी आजारी पडली माझी ताई तर तुमच्या ताईंना थांबीच आहे एखाद्या दिवशी. हे बघा तुम्ही पण लक्ष दे आणि तू पण लक्ष दे. तिला मी सांगितले 1 वर्ष फक्त तू अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. बाकीचे सगळे कामं धंदे काही जे असतील ते आम्ही बघणार, मी बघणार. त्याच्यामुळे तू दुसरीकडे लक्ष घालायचं नाही. कारण हो का आमच्याही आई वडिलांचं स्वप्न होतं की आयुष्यात तिने मोठं होऊन एखादं ऑफिसर बनावं. आता हे बघा तुमच्या जसं आई वडिलांचं स्वप्न होतं ना तुमच्या ताईंना तुमच्या बहिणींना शिकावं, तसं आमच्या आई वडिलांचं स्वप्न होतंच आमच्या ताईंना शिकवायचं. पण म्हटलं चांगला मुलगा भेटलाय तर द्यावं लग्न करून, तुमच्यासोबत लग्न करून दिलं. किमान तिला शिक्षण नाही किमान तिची काळजी तरी घ्या एवढीच इच्छा आहे. बाकी दुसरं काही नाही. असं काय बळजबरी किंवा भांडण या हेतून मी अजिबात तुम्हाला बोलत नाही. फक्त एवढीच इच्छा होती का एवढी ती जर आजारी असेल तर त्या दिवशी किमान तुम्ही काळजी घेतली पाहिजे तिची. अहो तसं काय नाही, घेतो मी तिची काळजी. आता ती माझीच बायको आहे, मला काळजी नसणार तर कोणाला असणार.